नमस्कार श्रोते हो. मी उज्ज्वला सबनवीस आमच्या अर्थगर्भ पॉडकास्टवर तुमचं स्वागत करते. आज आपण एक नवथर क्षण म्हणून कथा ऐकणार आहोत. लग्ना नुकतंच ठरलेल्या अशा मुलांची एक सुंदरशी अशी कथा. नवथर क्षण. लेखिका उज्ज्वला सबनवीस. अभिवाचन उज्ज्वला सबनवीस. अप्पांनी डोणीतल्या पाण्याने पाय धुतले आणि घरात येऊन पडवीतल्या बंगईवर टेकले. मंगलाताईंनी लगेच पाणी आणले. त्या उत्सुकतेने अप्पांकडे बघत होत्या. सावित्रीही आतून धावत आली आणि पडद्याजवळ ओठांगून उभी राहिली. दोघींची उत्सुकता अगदी शिगेला पोचली होती. अप्पा काय सांगतील हे ऐकायला त्या अधीर झाल्या होत्या. अप्पा मात्र श्रीराम श्रीराम म्हणत हळूवार झोके घेत होते. आता मात्र मंगलाताईंना राहावे ना. त्यांनी विचारलंच, काय म्हणाली मंडळी? आपल्या साऊची पत्रिका जुळली आहे बरं का पेंडसेंच्या मुलाशी. साऊचा फोटो आवडलाय त्यांना. या रविवारी येत आहेत साऊला बघायला. अप्पा मागे पाहत म्हणाले. त्यांना पडद्याजवळ हालचाल दिसली. तसे ते थोडे मोठ्याने म्हणाले, हा फोटो बघा मुलाचा. अजून कोणाला पाहायचा असेल तर त्यांनाही दाखवू शकता हो. अप्पा असं म्हटल्यावर मात्र साऊ तिथून पळाली. मंगलाताई आश्वस्त होऊन प्रसन्न हसल्या आणि त्यांनी मुलाच्या फोटोकडे एक नजर टाकली. मुलगा साऊला शोभेचाच होता. त्या खुश होऊन स्वयंपाकखोलीत गेल्या. सावित्री त्यांची एकुलती एक मुलगी. अप्पांनी आणि त्यांनी अत्यंत लाडात पण तेवढ्याच शिस्तीत तिला मोठं केलं. नुकतीच ग्रॅज्युएट झाली होती ती. आणि मंगलाताईंनी मात्र अप्पांच्या मागे घाई सुरू केली तिच्या लग्नाची. पत्रिकेत खोट नव्हती काही तिच्या, पण 4-5 ठिकाणी जमली नाही. आता हा योग चांगला आलाय. लोकही चांगले आहेत. अप्पांच्या मावस बहिणीच्या शेजारीच राहतात. इथे जमलं तर आपल्याला साऊची काही काळजी राहणार नाही याची त्यांना खात्री होती. साऊ साऊ ये ना फोटो बघायला. मंगलाताईंनी जोरात आवाज दिला. सावित्री आपल्या खोलीत आपल्याच विचारात बसली होती. तिच्या एक मैत्रिणींचे लग्न ठरत होते. त्या आपल्या दाखवण्याच्या कार्यक्रमाचा अनुभव सांगत होत्या. आता तिच्याही मनात सनईचे सूर घुमत होते. मनात भावी नवऱ्याचे चित्रही तयार होत होते. कॉलेजमधला एखादा उमदा चेहरा डोळ्यासमोर येत होता. साऊ बोलायला तशी धीट होती, पण तिला ते प्रेमात पडणं वगैरे काही जमलं नाही. आता आई अप्पा ठरवतील त्या मुलामध्येच आपल्या स्वप्नातल्या मुलाचा चेहरा शोधायचा. या विचारानेच तिच्या मनावर मोरपीस फिरल्यासारखे वाटले. मंगलाताईंनी पुन्हा आवाज दिला तशी ती धावत स्वयंपाकघरात गेली. अगं हो, हळूहळू. फोटो कुठे पळून चाललाय का? मंगलाताई कौतुकाने हसत बोलल्या. तिने हसतच फोटो हातात घेतला आणि खारीसारखी सुळकन पळत खोलीत गडप झाली. ती फोटोकडे बघणार तेवढ्यात तिची जिवलग मैत्रीण उमा आत आली. आम्हाला कळली आहे बरं का बातमी. या रविवारी कोणीतरी येणार आहे म्हणे. उमा हसत बोलली. मग दोघींच्या धुवाधार गप्पा सुरू झाल्या. उमा हिरिरीने आपल्या मावस बहिणीचा अनुभव सांगत होती. मुलाने खूप प्रश्न विचारले म्हणे बहिणीला आणि लग्नात हे कराल ते कराल अशाही सूचना दिल्या म्हणे. अजून काही सांगत होती उमा. मी नाही बाई असले प्रश्न वगैरे खपवून घेणार. सावित्री आपली मोठी वेणी मागे टाकत फणकाऱ्याने बोलली. बघू बघू, उमा पण हसत म्हणाली. त्या बालमैत्रिणींच्या गप्पा अजून रंगल्या असत्या, पण मंगलाताईंनी जेवायला आवाज दिला आणि त्या नाईलाजाने उठल्या. साऊ तयार राहा हा उत्तरं द्यायला. उमा सावित्रीला चिमटा काढत म्हणाली. अडलंय माझं खेटर उत्तर द्यायला. सावित्री हसत पण निर्धाराने म्हणाली. तर सगळं घर कसं उत्साहाने डवरलं होतं. सावित्रीच्या मनात तो कसा असेल यापेक्षा त्याला कसे उत्तरं द्यायचे नाहीत याची 100दा उजळणी होत होती.
बघता बघता रविवार उजाडला. सकाळपासून मंगलाताई आणि आप्पांची धावपळ सुरू होती. बरोबरीने सावित्रीला सूचना पण देणं चाललं होतं. चांगली वाग, आगाऊ बोलू नकोस हां, वगैरे वगैरे. आई, मुलाने जास्त शहाण्यासारखे जर मला प्रश्न विचारले ना, तर मी सडेतोड उत्तर देईन हं. मी शहाणपणा अजिबात खपवून घेणार नाही, सांगून ठेवते. होकार द्यायला पण मी वेळ घेईन हां, सावित्री निर्वाणीच्या थाटात बोलली. बरं माझे झाशीची राणी, पण आता तयार हो, येतील ते लवकरच, मंगलाताई गडबडीने बोलल्या आणि कामाला लागल्या. बरोबर 9 वाजता पेंडसे कुटुंब आले. हवा पाण्याच्या गप्पा झाल्या आणि आप्पांनी सावित्रीला आवाज दिला. सावित्री समोर आली. कोण काय प्रश्न विचारतेय तेही वाटच बघत होती. पण सगळेच जनरल बोलत होते. मुलांना बोलायचं असेल तर बोलू द्या, मुलाचे वडील हसत म्हणाले. आणि आप्पांनी सुटकेचा श्वास सोडला. सुधारित दिसतायत मंडळी, मुला-मुलीला एकांतात बोलू देतात आहेत. साऊ, आपली बाग दाखव आनंदला, आप्पा म्हणाले. सावित्री पटकन उठली. अब आएगा ऊंट पहाड के नीचे. बघतेच आता बच्चमजीकडे कसे प्रश्न विचारतो ते. एक सरळ उत्तर देणार नाही तर मी, वाट बघ, सावित्री मनातल्या मनात बोलली आणि ते दोघे बाहेर गेले. सावित्री आणि आनंदचे पुढे काय होईल बघूया पुढच्या भागात.